महाविकास आघाडीची आज जागा वाटपाबद्दल एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही आहे। या बैठकीबद्दल काय निर्णय निघतो, काय निर्णय निघणार नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी मी सतीश जगताप, यूथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले आपण या व्हिडिओला सबस्क्राईब व लाईक व शेअर जरूर करावे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो खेळ रंगलेला आहे, गेल्या 4-5 दिवसापासून नाना पटोले व संजय राऊत यांच्यामध्ये जे जागा वाटपाबद्दल जे वादयुद्ध झालेलं आहे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, भिवंडी व अशा इतर अजून जागा आहेत का ज्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद रंगताना दिसतोय। हा वाद कधी निवळणार? 2024च्या निवडणुकीची आचारसंहिताही जाहीर झालेली, निवडणुकाच्या तारखाही जाहीर झालेल्या आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहे, तरी देखील अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना। महाविकास आघाडीमध्ये तब्बल 15 जागांमध्ये तिढा आहे असं माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वारंवार सांगितलेलं होतं। त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांना एकेखोरीपणाने त्यांच्यावर असं दावा करण्यात येत होता का वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीची जी जागा वाटपाची जी रखडलेली भूमिका आहे ती रखडलेली आहे। आणि संजय राऊत वारंवार प्रत्येक कॉन्फरन्समध्ये सांगत होते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल काही शासनका नाही आहे, जागा वाटप योग्यरित्या झालेलं आहे, महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलेले हे संजय राऊत वारंवार आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून सांगत होते। पण गेल्या 4-5 दिवसापासून तसं काही घडताना दिसत नाही। शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपावरून जे वाकयुद्ध रंगताना दिसलेले माध्यमातून त्या गोष्टीवरून असं लक्षात येतं की महाविकास आघाडीमध्ये काही जागा वाटपाबद्दल काही अलबेल नाही आहे। BJP आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 20च्या वर सीट डिक्लेअर करून त्यांच्या प्रचाराला सुद्धा लागलेली आहे। जनता वाढ बघते महाविकास आघाडीची सीट कधी डिक्लेअर होईल, पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबद्दलच खूप गोंधळ आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्येच एक ताळमेळ दिसत नाहीये। गेल्या 2-4 दिवसापासून हे लक्षात येत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबद्दल कोणताही ताळमेळ दिसत नाहीये। प्रकाश आंबेडकर पण वारंवार तीच भूमिका मांडत होते की महाविकास आघाडीबद्दल अजून जागा वाटपाबद्दल कोणतीच भूमिका नाहीये। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यांच्या जागा वाटप झाल्यानंतर त्यांची भूमिका नंतर येईल व जागा वाटपाबद्दल आमची भूमिका ठरेल। आज जी शरद पवार व काँग्रेस, NCP व शिवसेना यांच्यामध्ये आज जागा वाटपाबद्दलची बैठक आहे, ही साधारणतः कमीत कमी माझ्या माहितीनुसार 20 ते त्याच्यापेक्षा जास्त बैठका झाल्या असतील। त्या बैठकांवरून तिला मात्र काही सुटत नाही। ज्या माध्यमांबरोबर आपण जे बोलतो की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल सक्रिय तिघांचं एकमत आहे, पण जे 2-4 दिवसापासून ज्या माध्यमांबरोबर जे दिसतंय त्यात काही अलबेल वाटत नाही। तरी आजच्या ज्या बैठकीला आहे वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर यांना या जागेच्या तिढा सोडवण्याबाबत कोणतंही निमंत्रण नाही। तर असं का महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोडून निवडणुकाला सामोरे जाणार आहेत का? या अशा प्रश्नांचे बरेचसे दखलपात्र प्रश्न जनतेला पडलेले आहेत। त्याचे उत्तर आजच्या तरी बैठकीनंतर मिळेल का नाही मिळेल याची शाशंका आहे। तर आपण अपेक्षा करूया आजच्या महाविकास आघाडीची बैठक संपन्न होईल व त्याच्यातून काहीतरी तोडगा निघेल व जनतेला काहीतरी चांगली बातमी मिळेल, आपण आशा करूया। तर महाविकास आघाडीची जी बैठक आहे, ती बैठक संपल्यानंतर जे माध्यमांसमोर काय भूमिका मांडते हे आपण बघूया। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करा।